नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 फेब्रुवारी 2024 म्हणजेच आज झालेल्या पुरवठा निरीक्षक भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, मानवी निर्देशांक अहवाल ही कोणती संस्था प्रकाशित करते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 3 UNDP म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ही संस्था मानवी निर्देशांक अहवाल प्रकाशित करते। प्रश्न क्रमांक दुसरा, देशातील सर्वात हरित असलेले शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे शहर देशातील सर्वात हरित असलेले शहर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 2 सन 1888 या वर्षी आगरकरांनी सुधाकर हे साप्ताहिक सुरू केले। प्रश्न क्रमांक चौथा असा होता, पहा, कोणती प्रथिने ही उत्पादिते विषाणू संक्रमणास प्रतिबंध करतात? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 1 इंटरफेरॉन ही प्रथिने उत्पादिते विषाणू संक्रमणास प्रतिबंध करतात। प्रश्न क्रमांक 5 सायक्लोन हा युद्ध सराव कोणत्या 2 देशांसोबत झाला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त आणि भारत या 2 देशांदरम्यान सायक्लोन हा युद्ध सराव झालेला होता। प्रश्न क्रमांक 6 97वे मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव या ठिकाणी 97वे मराठी साहित्य संमेलन भरले होते। प्रश्न क्रमांक 7 खेलो इंडिया 2024 या हिवाळी खेळाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले गेले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी खेलो इंडिया 2024 या हिवाळी खेळाचे आयोजन केले गेले। प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये सिबिल स्कोरची रेंज काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक 1 300 ते 900 हे भारतामध्ये सिबिल स्कोरची रेंज आहे। प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 या भागामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 रँगिंग विरोधात कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे राज्य रँगिंग विरोधात कायदा करणारे भारतातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11 कोबाल्ट या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CO ही कोबाल्ट या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 12 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 13 महसुली उत्पादनापेक्षा महसुली खर्च अधिक असणे म्हणजेच खालीलपैकी अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 महसुली उत्पादनापेक्षा महसुली खर्च अधिक असणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 महसुली सूट असा होतो। प्रश्न क्रमांक 14 आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनादर असा होतो।
प्रश्न क्रमांक 15, वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 1, वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द संयोग असा होतो. प्रश्न क्रमांक 16, उदय योजना ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, विद्युत या क्षेत्राशी उदय ही योजना संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17, व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी हे व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 18, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 19, मिझोरम या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, आइझॉल ही मिझोरम या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 20, पेशीचा कोणता अवयव हा फक्त वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1, पेशी भित्तिका हा पेशीचा अवयव फक्त वनस्पतीच्या पेशीमध्येच आढळतो. प्रश्न क्रमांक 21, राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 हे कोठे आयोजित करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4, नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 हा आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, उपविंदर पाल सिंह मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 23, असहकार आंदोलनाला कोणत्या अधिवेशनामध्ये मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 1, नागपूर या अधिवेशनामध्ये असहकार आंदोलनाला मान्यता मिळाली. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणता भारताचा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक 1, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 ते 2022 हा भारताचा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प आहे. प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर रोहित कुमार यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 26, स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक 3, चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 27, PM विश्वकर्मा योजना ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, चंदीगड या राज्यामध्ये PM विश्वकर्मा ही योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 28, सन 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर यांनी सन 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 29, नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक 2, नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 ते कलम 11 या दरम्यान येते. प्रश्न क्रमांक 30, उपजत या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जन्मताच हा उपजत या शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 31, अक्त्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर अक्त्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनास्थ असा होतो.